हॅलो, मी रेश्मा। स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज माझा प्रवास असणार आहे वसई रोड टू रत्नागिरी। तर आज मी कोकणला जाणार आहे। ॲक्च्युली 3-4 दिवस झाले मला जायचं होतं, पण पाऊस, ट्रेन बंद आणि हे सगळ्यांमुळे मला थोडा लेट झालाय। तर आज मला इथून तिकीट भेटलंय, तर मी वसईवरून जर्नी करणार आहे। तर तुम्हाला मी छोट्या मोठ्या नद्या, छोटे मोठे डोंगर आणि त्याच्यामध्येच पाऊस आणि हिरवगार हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सकाळचे 10 वाजले आहेत आणि ट्रेन आली आहे एकदम राईट टायमिंगवरती। तर चला ट्रेनमध्ये चढूया आणि ही सुंदर अशी जर्नी स्टार्ट करूया। तर आता वसई रोडवरून पण आपली ट्रेन सुटली आहे आणि समोरच हे लाईन जाते आहे, ती वेस्टर्न रेल्वेची आहे। जसं की बोरवली, चर्चगेट, अंधेरी ह्या साईडला ही इकडून ट्रेन जाते। तर आपली ट्रेन चालली आहे वसई रोडवरून पनवेल आणि तिथून कोकण रूटला। तर आत्ता आपली ट्रेन आली आहे सेंट्रल लाईनला। तर ही सेंट्रल लाईन आहे आणि ही जी तुम्ही लोकल ट्रेन बघता आहे ती सेंट्रल रेल्वे आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार आहे आणि आपली ट्रेन जाणार आहे इथून पनवेल लाईनला। तर मी आता नाश्ता आणला आहे सुरभीमधून। तर चला नाश्ता करूया आपण, कारण भूक लागले। सकाळी लवकर निघाली होती घरातून, तर आता आपण नाश्ता करूया थोडासा। आणला आहे मस्त असा ढोकला आहे, एकदम फ्रेश फ्रेश। तर चला ढोकला खाऊया। तो चलो नाश्ता करो अभी। एकदम फ्रेश फ्रेश ढोकला खा रहे हैं अभी हम लोग। तर गाडी आता पनवेल वरून निघाली आहे आणि इकडून आता सगळं पूर्ण हिरवळ वगैरे सगळं स्टार्ट होईल। तर बघूया किती पाऊस वगैरे भेटतोय ते। तर ही समोर लाईन दिसते आहे ती पनवेल पुणे लाईन आहे। तर आमची ट्रेन निघाली आहे कोकण रूटला। तर आता मी थोडं तुम्हाला ट्रेनच्या आतमध्ये पण दाखवते, क्लीननेस वगैरे काय आहे ते बघूया ट्रेनमध्ये। तर ट्रेन बघायला गेले तेवढी क्लीननेस नाही आहे, तर बेसिंग वगैरे मी तुम्हाला दाखवते। तर एवढं क्लीन नाही आहे। जेव्हा कंप्लेंट टाकली त्याच्यानंतर क्लीन करण्यासाठी लोक आले होते। तर ट्रेन बघूया आपण। तर हे वॉशरूम आहे, वॉशरूम वगैरे एवढं काही क्लीन नाही आहे या ट्रेनचं। तर बघायला गेलं तर ट्रेन खूप खालीच आहे। तर आता आम्ही पनवेल सोडला आहे आणि ट्रेनने एकदम चांगली स्पीड पकडली आहे। तर ह्याच रफ्तारने आपण सोमटणे स्टेशन पार करत आहोत। तर आता पहिला बोगदा चालू होईल इकडून। तर आता आपली ट्रेन बोगद्यामध्ये घुसणार आहे, तर बघूया। पहिला बोगदा चालू झालाय आता। चला, तर हा समोर दिसतोय तो डोंगर बघा किती सुंदर आहे।
तर हा समोर दिसतो आहे तो मुंबई गोवा हायवे आहे आणि समोरच कंपनी एरिया आहे. तर समोर दिसतात तर मोठ्या मोठ्या कंपनी वगैरे आहेत. तर आता गाडी रोहा स्टेशनला आली आहे. तर हा हिचा स्टॉप नाही आहे ट्रेनचा. तर बघूया थांबते की नाही ट्रेन. तर हा सेंट्रल रेल्वेचा लास्ट स्टॉप आहे आणि इकडून कोकण रेल्वे चालू होते. तर हा कोकणाचा रूट आता इथून चालू होणार आहे. तर रोहा स्टेशनला थांबली आहे. शायद स्टाफ चेंज होत असेल म्हणून थांबली आहे. पण सिग्नल दिलाच आहे, चालू झाली आहे ट्रेन. तर आता रोहावरून पण ट्रेन सुटली आहे. फक्त 10 सेकंडसाठी इथे ट्रेन थांबली होती. तर हा आपला आता रूट चालू झाला आहे, कोकण रूट. तर आता कोकणामध्ये आपण गाडी स्टार्ट आपली कोकणामध्ये झाली आहे. तर चला कोकण, हाय कोकण. इकडे आता लिहिलं आहे वेलकम टू कोकण. हॅलो, कोकण रूट चालू झाला आणि व्ह्यू बघा किती सगळं हिरवगार झालंय सगळं. तर खूपच मजा येते आणि थंड पण झालंय वातावरण. ॲटमॉस्फिअर पूर्ण थंड झालंय. आतापासूनच छोटे छोटे वॉटरफॉल दिसायला लागलेत. मी तरी खूप एक्सायटेड आहे पुढे वॉटरफॉल, मोठे मोठे वॉटरफॉल्स बघायला. तर आता शेतीची पण कामं चालू आहेत कारण शेती इकडे लागलेली दिसते. लावणी सगळ्यांनी. तर आता इकडे कोकणामध्ये जास्त करून आता भात लावणीची चालू आहे, भात लावणी चालू आहे. तर जास्त करून कोकणामध्ये भात हा प्रमुख पीक घेतलं जातं आणि त्याचं आता हे चालू आहे भात लावणी. तर आता खूप सारे आता शेती लावताना दिसतील आपल्याला लोक. तर आम्हाला पण गावी गेल्यानंतर जर आम्हाला भेटलं लावायला तर नक्की जाऊ आम्ही शेतामध्ये आणि तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी आम्ही जरूर टाकू. तर बाहेरचं क्लायमेट बघा तुम्ही, खूपच छान आहे आणि ट्रेनने एकदम स्पीड पकडलाय. तर समोरच ही कौलारू घरं दिसत आहेत. मस्त अशी कौलारू घरं आहेत आणि हा आपला कोकण हायवे. तर इकडे उभं राहून मी मस्त अशी क्लायमेटची मजा घेते. तर मी 2-3 दिवस आधी निघणार होती पण ऍक्च्युली काय झालं, काल कोकण रूट बंद होता. तर कोकण रूट ठप्प झाल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. तर पेडणेच्या बोगद्यामध्ये काल खूपच पाणी आणि चिखल येत होता, त्याच्यामुळे काल कोकण रेल्वे ठप्प होती. तर आज सुरळीत चालली आहे. तर बघूया आपल्याला कुठे क्रॉसिंग वगैरे भेटते काय, कारण सगळ्या ट्रेन निघाला नाहीये. तर बघूया आपण किती क्रॉसिंग भेटते आपल्याला आणि कुठे कुठे आपली ट्रेन थांबते, कारण जास्त स्टॉप नाही आहे त्या ट्रेनला. तर लवकरच पोहोचून जाऊ रत्नागिरीपर्यंत. तर गाडी आता मानगाव स्टेशनला स्किप करते आहे.
गाडीने आता वीज स्टेशन सोडलं आहे आणि इकडून कोकण रेल्वेची सिंगल ट्रॅक चालू होते। तर बघूया आपल्याला किती क्रॉसिंग भेटते आहे ते। आणि समोरच तुम्ही बघताय हे हिरवे हिरवे झालेले डोंगर किती सुंदर दिसत आहे। तर ही सगळी निसर्गाची मजा घेण्यासाठी मी कोकणामध्ये आली आहे आणि ही सगळी मजा मी घेते पण आहे। खूप छान वाटतंय। आणि हा जो समोर दिसतो आहे तो रोड मुंबई गोवा हायवे आहे। ही आहे सावित्री नदी आणि त्याच्या बाजूला वसलेलं हे सुंदर असं छोटंसं गाव। आहा, किती छान आहे। तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर गाडी आता करंजारीला थांबली आहे। तर हा आहे करंजाडी स्टेशन, क्रॉसिंगला थांबली आहे। तर बघूया आता किती वेळ क्रॉसिंगला थांबते। तर सुंदर असा स्टेशन आहे समोर। तर ट्रेन आता खेड स्टेशनला थांबली आहे। बघायला गेलं तर 20 मिनिटं ट्रेन लेट आहे। तर हा इकडे पाऊस पण पडतोय आणि क्लायमेट बघा, असं वाटतंय की झाडांवरती ढग येऊन बसले आहेत। एवढा सुंदर असं क्लायमेट इकडे झालंय। तर हे क्लायमेट वगैरे बघण्यासाठीच मी गावाला आले आणि पूर्ण पाऊस वगैरे पण छानच पडतोय। तर बघूया आता इथेच 1 नंबरवरती सावंतवाडी दिवा पॅसेंजर येणार आहे। तर ती पण मी तुम्हाला क्रॉसिंग दाखवते। ही बघा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आली आहे। तर आता आपली ट्रेन खेडवरून पण सुटली आहे। बाय बाय खेड। तर गाडीने आता खेड पण सोडला आहे आणि आता डायरेक्ट गाडी रत्नागिरीला थांबणार आहे। तर बघूया, चिपळूण पण मध्येच येतं। जर चिपळूण मध्ये गाडी थांबली तर बघूया। पण आता खेड ते रत्नागिरीमध्ये खूप सारे वॉटरफॉल्स आणि नद्या वगैरे येणार आहेत, खूप सारे डोंगर वगैरे येणार आहेत। ते आपण बघूया। कारण कोकणच्या रूटला खूप सारे धबधबे वगैरे येतातच, तर ते आपण बघूया। तर आता पाऊस पण सुरू झालाय, मग मजाच येणार आहे आता कोकण बघायला। तर तुम्ही बाहेरचे नजारे बघा, खूपच छान असे नजारे झाले आहेत।
तर आता परत ही नदी आपल्याला दिसली. तर मगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नदी दाखवली आहे, तर आता परत तीच नदी आपल्याला दिसली आहे. तर हे कोकण आपलं आहे ते स्वर्गसुख बोलतात, ते उगाचच नाही. तर हे तुम्ही समोर बघताय, ते बघितल्यावरती एकदम मन खूप खुश होऊन जातं. तर हा समोर दिसतो आहे तो कशेडी घाट आहे. तर गाड्या जाताना दिसत आहेत तिकडूनच. तर हा रोड आहे तो मुंबई गोवा हायवे आहे. काम चालू आहे, त्यामुळे पूर्ण काम चालू असल्यामुळे पूर्ण सगळं खोदून ठेवलं आहे इकडे तिकडे. फुल स्टेशन येणार आहे, तर आता येईलच. आणि त्याच्या बाजूला समोरच उभी आहे मांडवी एक्सप्रेस, जी की जाणार आहे मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर ही आहे मांडवी एक्सप्रेस. जनरल डबे खूपच भरलेले दिसत आहेत, गर्दीच आहे. कारण काल ट्रेन बंद असल्यामुळे आज माणसाने खूपच गर्दी केली आहे. तर आता चिपळूण आले आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे वडापावचा खमंग असा वास सुटला आहे आणि वडापाववाले पण खूपच येतात आतमध्ये ट्रेनमध्ये. तर चिपळूणवरून पण आता ट्रेन सुटली आहे आणि आता वरिष्ठ नदी येणार आहे. तर ती नदी पण तुम्हाला मी दाखवते. कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा ही नदी पावसामध्ये भरली होती, तर आजूबाजूच्या गावांमध्ये पूर्ण पाणी गेलं होतं. तर ती नदी पण तुम्हाला मी आता दाखवते. तर येईलच आता नदी. तर ही आहे वरिष्ठ नदी. तर पावसामध्ये 3 वर्षापूर्वी जी भरली होती आणि गावागावामध्ये पाणी गेलं होतं. तर आता पण त्याची पातळी जसं म्हटलं तर खूपच आहे. कारण 2-3 दिवसा पहिला पाऊस पडला होता इकडे, ते गावाला खूपच पाऊस होता. तर ही आता समोरून जाते ट्रेन, ती तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन आहे. तर हिची क्रॉसिंग कामतेला झाली आहे आणि आता आमची पण ट्रेन इथेच क्रॉसिंगला थांबली आहे. तर आता आपली ट्रेन पण कामतेवरून सुटली आहे. तर आता डायरेक्ट शायद रत्नागिरीलाच थांबेल. तर बघूया आता आपण कुठे थांबते ट्रेन. तर आता ट्रेनने कामते रोड पण सोडला आहे आणि कामतेवरून आता ट्रेन पुढे जाणार आहे. तर तिथे रत्नागिरीपर्यंत खूप सारे धबधबे, छोट्या मोठ्या नद्या आणि डोंगर येणार आहे. तर जेवढं कॅच करता येईल व्हिडिओमध्ये तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता स्टार्टच होईल ऑटो वगैरे. तर बघूया आपण बाहेर.
गाडीने आता संगमेश्वर रोड सोडला आहे आणि चांगली स्पीड पकडली आहे। तर पुढचं स्टेशन येणार आहे ते उक्षी आहे आणि उक्षीला खूप सारे वॉटरफॉल्स आहेत। तर बघूया आपली ट्रेन उक्षीला क्रॉसिंगसाठी थांबते की नाही ते। तर आता उक्षी स्टेशन पण आलं आहे, पण गाडी क्रॉसिंगसाठी थांबली नाहीये। तर बाजूने तुम्ही बघू शकता छोटे मोठे धबधबे आहेत। तर आता पुढे रानपाटचा एक धबधबा आहे, तो मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर हा आहे रानपाटचा धबधबा। तर कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। ही आहे एर्नाकुलम ओखा, हिची क्रॉसिंग भोकेला झाली आहे। तर भोके स्टेशन वरून पण आता आमची ट्रेन सुटली आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी क्रॉसिंगसाठी थांबली होती आणि आता पावसाने पण चांगलीच हजेरी दाखवली आहे आणि आता ट्रेन टायमाच्या आधीच रत्नागिरीपर्यंत पोहोचेल। 5:30चा टायमिंग आहे, तर 10-15 मिनिटं लवकरच ट्रेन पोहोचणार आहे। तर त्याच्यासाठी थोडंसं बरं वाटतंय की लवकर ट्रेन टायमाच्या आधी पोहोचते, तर असं कधी होत नाही जास्त करून, आणि आज झालंय तर त्याच्यासाठी खूप बरं वाटतंय मला। आणि पाऊस पण पडतोय। तर आता रत्नागिरी पण आलेला आहे आणि पावसाने चांगलीच हजेरी दाखवली आहे। गाडी आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचली आहे। तर मी आता रत्नागिरीला उतरले आहे आणि माझी ट्रेन रत्नागिरीला 10 मिनिटं आधीच आली आहे, कारण आज जास्त क्रॉसिंग भेटलं नाहीये, कारण 2-3 दिवस कालच्या दिवशी बंद होती ट्रेन आणि त्याच्यामुळे ट्रेन जास्त सोडल्या नव्हत्या। तर आज खूप क्रॉसिंग कमी भेटली आणि 10 मिनिटं लवकर येण्याचा आम्हाला आनंद झाला। तर आता आज सकाळपासून वसई ते रत्नागिरीपर्यंत मी तुम्हाला खूप काही शूट करून दाखवलंय, हिरवळ वगैरे सगळं दाखवलंय। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा। तर आता मी 3-4 दिवस सुट्टी घेऊन आली आहे कोकण बघण्यासाठी, कारण पाऊस वगैरे कोकणामध्ये छानच पडतो। तर 3-4 दिवसाची सुट्टी आहे, तर मी तुम्हाला इकडे मी थोडंसं बीच वगैरे वॉटरफॉल्स वगैरे बघणार आहे।
तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा आता पार्ट आपण इथेच संपूया आणि नंतर मग मी 1, 2, 3 असे पार्ट करेन. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पण तुम्ही नक्की बघा. तर आता हा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया लवकरच नवीन एका व्लॉगमध्ये. तर आतासाठी बाय.